मालवण म्हणजेच कोकणचा निसर्ग. आणि मालवण आलोत आणि ही 3 ठिकाणं मिस केली. इम्पॉसिबल. ही मिस करू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आलेलो आपण भगवती देवीच्या मंदिरात. चला तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये. ही भगवती देवी म्हणजेच महिषासुर मर्दिनीचं रूप असलेली ही भगवती देवी. अगदी रस्त्यालगतच हे मंदिर आहे. थोड्याशा पायऱ्या आहेत. अगदी 5-7 पायऱ्या चढूनच आपण वर आलो आणि भगवती देवीच्या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करतो आहे. लाकडी खांबावर आणि संपूर्ण कौलारू असं छप्पर असलेलं हे भगवती देवीचं मंदिर कोकणातल्या निसर्गाची आणि वास्तुकलेची आठवण करून देतं असं हे भगवती देवीचं मंदिर. खांबावरचं नक्षीकाम आणि खांबावरचं हे रंगकाम बघा. कोकणातील प्राचीन वास्तुकला आपल्याला बघायला मिळते. अरे हो, आणि ही जी देवी आहे ही अतिशय जुनी, म्हणजे आम्ही पुजाऱ्यांना विचारलं तर त्यांनी म्हटलं की 500 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि महिषासुर मर्दिनीचं रूप असलेली ही भगवती देवी. आणि या भगवती देवी मंदिराच्या बाजूला असलेला धामापूर तलाव. आपण देवीचं दर्शन घेऊ आणि आपल्याला परमिशन मिळाल्यामुळे आपण मंदिराचं आत जाऊन देवीचं अगदी जवळून दर्शन घेतलं. जय भगवती देवी. आता आपण दर्शन घेऊन संपूर्ण आजूबाजूचा परिसर बघू आणि हा बाजूलाच असलेला धामापूर तलाव. निसर्गाचं अद्भुत असं रूप म्हणजेच धामापूर तलाव. आणि या तलावाची आणखी एक दंतकथाच, पण आश्चर्य वाटणारी अशी ही कथा. म्हणजेच पूर्वीच्या काळी परडीभर फुलं दिली की तो परडीभर आपल्याला दागिने देत असे. परंतु काही लोकांची लालसा इतकी वाढली की लोकांनी ती जी दागिने त्यांचं काम झाल्यानंतर तलावाला परत करायचं अशी परंपरा होती, परंतु ती तलावाला परत केल्या गेली नाही आणि म्हणून या तलावाने पुढे दागिने देणं बंद केलं अशी ही दंतकथा आहे. अहो, दागिनेच काय, परंतु हा तलाव इतका निसर्ग संपन्न आहे की येथे विदेशी पक्षी देखील येतात आणि खूप सुंदर निसर्ग असा बहाल करतो आपल्याला हा धामापूर तलाव. ही जी पाटी बघता आहात आपण, यावर संपूर्ण या धामापूर तलावाचा इतिहास लिहिलेला आहे. आपण तो वाचतोय. आपला नैसर्गिक ठेवा आणि धामापूर बघून आता आपण जातो आहे देवी सातेरी जलमंदिर. मालवणमधील अतिशय प्रसिद्ध असं हे जलमंदिर आहे. देवी सातेरी जलमंदिर. जलमंदिर म्हणजेच या मंदिराच्या संपूर्ण चोहीकडे तलाव आहे, पाणी आहे संपूर्ण चोहीकडे. आणि जेव्हा आम्ही या मंदिराची आख्यायिका ऐकली तर या तलावामध्ये म्हशी धुण्याचं काम सुरू होतं आणि त्या 2 म्हशींमध्ये जे भांडण झाले तर एका म्हशीचा शिंग एका वारुळाला लागला आणि त्यातनं
रक्त सांडू लागलं आणि म्हणून सर्व गावकऱ्यांनी विचार केला की हे नेमकं काय. तर गावकऱ्यांच्या स्वप्नामध्ये देवी येऊन तिने सांगितलं की मी या वारुळात आहे आणि ही स्वयंभू अशी सातेरी देवी, वारुळ रूपी अशी ही सातेरी देवी आहे. आणि मग इथे देवीचे मंदिर बांधण्यात आलं. असं हे सातेरी देवीचं जलमंदिर. आणि संपूर्ण गावकऱ्यांची ही देवी रक्षा करते. इथे अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात, धार्मिक उत्सव होत असतात. आणि हा जो तलाव आहे, याच्या आजूबाजूला जो तलाव आहे, तर हा कधीही आटत नाही. यातलं पाणी कधीही आटत नाही. नेहमी हे पाणी भरलेलंच असते. बघा, आपण मंदिरात आलेलो आहे. वारुळ रूपी असं हे देवीचं स्वयंभू असं रूप. सातेरी देवी, नमन करू आपण देवीला. बघताय तुम्ही हे वारुळ रूपी असं स्वयंभू रूप आहे सातेरी देवीचं. आणि या सातेरी देवीचे अनेक चमत्कार गावकऱ्यांना बघायला मिळतात. आणि संपूर्ण गावाची रक्षा करण्याची जबाबदारी या देवी सातेरींनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि हे जे बिळवणे नावाचं गाव आहे, जिथे हे जलमंदिर आहे, हे मालवणमध्येच आहे. मालवणपासून अवघ्या 12-13 किलोमीटरवर आहे. आपण धामापूरवरून येथे आलो. रस्ता अतिशय कठीण आणि अगदी जंगलात असं हे गाव आहे. आणि वन्य प्राण्यांपासून आणि बाकी रोगराईपासून ही देवी संपूर्ण गावाचं संरक्षण करते. असं हे जलमंदिर खूप सुंदर. आम्ही एका व्हिडिओत बघूनच येथपर्यंत पोहोचलो. कोकणामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत की आपल्याला माहिती नसतात आणि कधीतरी एखादा व्यक्ती तेथे जातो आणि मग तो व्हिडिओ टाकतो आणि खरोखरी तो व्हिडिओ खूप कामाचा असतो, खूप उपयोगाचा असतो. कारण अशी अनेक हिडन प्लेसेस आहेत जे तुम्हाला आम्हाला माहिती नसतात आणि अशा व्हिडिओजमुळे आपल्याला ती हिडन प्लेसेस माहिती होतात. किती सुंदर, म्हणजे अगदी अवर्णनीय असं सौंदर्य. कोकण म्हटलं की हिरवगार, अगदी हिरव्यागार नटराईने हे कोकण सजलेलं आहे. आणि अशी अनेक मंदिरे इथे आहेत. कोकणामध्ये मंदिर, समुद्र, धबधबे, पहाड असं खूप काही पाहण्यासारखं आहे. तुम्ही नक्कीच कोकणात या आणि माझे व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला बऱ्याच कोकणातल्या हिडन प्लेसेस माहिती होतील आणि तुम्ही कोकणात येऊन अशा प्लेसेसला नक्की व्हिजिट द्या. थोडा जास्त काळ थांबा, म्हणजेच तुम्हाला येथील शांतता, येथील वनराई अनुभवायला मिळेल. मध्येच आपण बघितलं होतं की कोरोनामध्ये ऑक्सिजनची किती वाणवा झाली, अगदी ऑक्सिजन मिळेन असा झाला. परंतु कोकणात जिकडे तिकडे हिरवाई, जिकडे तिकडे हिरवाई आणि ऑक्सिजन, भरपूर असा ऑक्सिजन, पाणी, ऑक्सिजन आणि अगदी निसर्गाने इथे खूप उधळण केलेली आहे. असं हे कोकण. आणि आम्हाला इथे थोडे दिवस राहायला मिळतं आहे. हे आमचं भाग्यच. यांनी सांगितलं की येथे आता या देवीचा उत्सव राहणार आहे आणि म्हणून उत्सवाची तयारी सुरू आहे. बघताय तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा, अतिशय सुंदर असा परिसर.
आणि बघा हा परिसर बघून आम्ही जेव्हा मार्गाला लागलो तर आम्हाला हे रोवणी करणारे लोक दिसले, म्हणजेच भाताची लावणी. आणि न राहून मी यांचा देखील व्हिडिओ केला. अगदी छोट्या छोट्या बांध्या आणि पेंड्या हातात घेऊन ते लोक भाताची लावणी करतात आहे. हा छोटासा ट्रॅक्टर बघा, इथे हातानेच हा ट्रॅक्टर चालवला जातो. अशा मोठ्या ट्रॅक्टरची येथे गरज नसते. कोकणातील हे सौंदर्य असंच अबाधित राहो. खूप सुंदर असं कोकण. आणि मालवण परिसर तुम्हाला माहितीच आहे. कोकण म्हटलं की मालवण आपल्याला सर्वप्रथम आठवतो. आणि मालवणातलं हे सौंदर्य आणि ही भातशेती. तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा.